एक मोठी बातमी समोर येते आहे। अजित पवार जातीवादी लोक पोसण्याचं काम करत आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया आता देण्यात आली आहे। भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे। अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला। छगन भुजबळ जातीवादी आहेत, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवार यांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता असं या दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटलंय। खरं तर आपण पाहत होता की ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा होता त्यावेळी जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ या दोन्हीमध्ये खरं तर आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि आता पुन्हा एकदा भुजबळांवरती जरांगे पाटलांनी टीका केली। अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला। हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत। अजित पवार जातीवादी लोक पोसतायत, अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। खरं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यादरम्यान ज्या प्रकारच्या घडामोडी घडत होत्या त्या दरम्यान सुद्धा जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ आरोप प्रत्यारोप सुरू होते। पुन्हा एकदा मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, अजित पवार यांना याची किंमत मोजावी लागेल, अजित पवार जातीवादी लोक पोसतायत असं म्हणत यावेळी जरांगे पाटील यांनी थेट आता अजित पवार यांना इशारा दिलाय, काय सांगाल? पुकारलं होतं, उपोषणाला बसले होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील पाहायला मिळाले होते, आरोप प्रत्यारोप झाले होते। मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा वारंवार एकेरी उल्लेख केला होता आणि आरोप देखील केले होते। त्यानंतरच हा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला होता। आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांची महायुतीच्या सरकारमध्ये एंट्री होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील यांनी देखील टीका केलेली आहे। थेट अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। अजित पवार जातीवादाला खतपाणी घालण्यात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेत जरांगे पाटील आक्रमक झाले होते, आमरण उपोषणं केली होती, मोठ्या रॅली निघाल्या होत्या। याच दरम्यान ओबीसींची बाजू मांडण्यासाठी छगन भुजबळ हे मैदानात उतरले होते, त्यांनी देखील काही सभा घेतल्या होत्या आणि थेट जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती। त्यानंतरच खऱ्या अर्थानं जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा आरोप जो आहे तो पाहायला मिळाला होता आणि आता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील देखील त्यांच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे टीका करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। करण सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।